थँक्यू डीजे. हॅलो. तर यासाठीच केला होता तो अट्टास का की शेवट गोड व्हावा. तर या ठिकाणी रुपेश पोपी कार्यार्थना नावेगावचे जावई इथे मॅचला शुभेच्छा देतात, त्यांचंही मनापासून स्वागत. तर मॅच होईल स्टार्ट. सुवर्ण संधी असेल बघा या मॅच साठी. पंच 1 मिनिट खेळ थांबवा. या मॅच साठी तुम्हाला मोठी सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेसाठी शेवटची मॅच आणि या मॅच मध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्या खेळाडूसाठी 5, 10, 15, 20 नाही तर 25,000 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या विजेंद्रभाई पाटील यांच्यासाठी. आणि बॅनर हिट साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. तर एक दमदार आयोजन अर्थातच आपण पाहायला मिळालं. आणि पहिला चेंडू या अंतिम सामन्यामधला इथे पाहिलं. गोलंदाज आपल्या बॉलिंग बरोबर मनीष कडू जो अर्थातच स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई या संघाबरोबर अंतिम सामना खेळत प्रिन्स 11 जावळी संघाचा हा गोलंदाज यासाठीच केला होता का अट्टास की शेवट गोड व्हावा. कारण परिपूर्ण अशी क्रिकेट स्पर्धा विजेंद्रजी पाटील सरांच्या माध्यमातून ही संपन्न होते. अर्थात पार्थ चषक. तर या ठिकाणी मात्र पंचांचं एक अतिशय जबरदस्त योगदान तुम्हाला पाहायला मिळालं ते आमचे पंच अर्थात कल्याणचे हॅरी सर यांच्या माध्यमातून. तर हा चेंडू मात्र आपण पाहिला या ठिकाणी स्वरीचा इशारा येतोय. ही आगळी वेगळी स्टाईल तुम्हाला पाहायला मिळाली आणि एका धाब्याने धावाचं खातं उघडलं गेलं. फलंदाज पवन केणे आणि संदेश केणे ही जोडी मैदानामध्ये. सेवाईंकडून पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र यावेळी चेंडूवर फ्रंट फुट चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता चेंडू मात्र गेला. इथे मात्र मिड विकेट आणि वाईडिश लॉंग सी मारीच्या पकडे येतो एक शानदार फटका. पवन केणेच्या बॅटमधून आला एक सुंदर फटका. षटकात 6 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावन पोचल्या 7. अंतिम लढत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पण आपण पाहतात उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिक युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा या चेंडूला मात्र यावेळी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता चेंडू मात्र इथे मात्र आपण पाहता जातोय. सीमा रेषा इथे पाहायला मिळाली आणि आलेला आणखीन एक मोठा फटका अर्थात षटका. थँक्यू मॅडी. तर याच दरम्यान सन्माननीय माजी पंचायत समिती सभापती शुभम साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या समवेत असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस प्रणव बिसे साहेब देखील इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. साहेबांचा आताच इथे कॉल आलाय खऱ्या अर्थानं. थँक्यू साहेब, आपण इथे रात्रीमध्ये देखील मॅचचा आनंद घेत आहेत. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस प्रणव बिसे साहेब आपलंही मनापासून स्वागत आणि त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय शुभम साहेब आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर हा षटकार 6 धावांचे योगदान पवन केणे यांनी मारलेले 2 षटकार आणि एकूण धावफलकावर वाढ झाली. धावफलका धावांवर पोहोचल्या त्या 13 धावा धावफलकावर. धावा धावफलकार आल्यात. पुन्हा एकदा जाऊ मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तो प्रयत्न होता मात्र बॅट चेंडू संपर्क नाही. गोलंदाजी मध्ये चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंग आखूट टप्प्याचा ठेवला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे धावचेंडू सांगता झाली. 13 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात. एक चांगली फलंदाजी पवन केणे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. स्वराज एंटरप्राइजेस गोरसई या संघाच्या वाट्याला आली फलंदाजी आणि धावा आल्या धावफलकावर 13. यावेळी निश्चितच पॅडलशिपचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाईडला परंतु क्षेत्ररक्षक होता. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ते चेंडूर येतो वेगाने. तोपर्यंत कोणती धाव येत नाही. निर्धार चेंडूची सांगता झाली आणि अशा प्रकारे धावसंख्या स्थिर आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असताना यावी गोलंदाज मनीष कडू
हा चेंडू मात्र हवेत आहे. चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रीत जाणार. 3 क्षेत्रीत चेंडूचा पाठलाग करतात. तोपर्यंत मात्र चेंडू अडवला गेला आणि 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला, 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा पवन केणी या फलंदाजाला घेऊन जातात 14 धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावपलकडे येते ती पहिल्या षटकाची सांगता 15 धावा. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. मनीष कुंडे यांचं षटक मात्र मागळे षटक पाहायला मिळालं. 15 धावा या षटकामध्ये आल्या, ज्यामध्ये 2 षटकार देखील मारले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्त धावपलका धावा येतात 15. फलंदाजी करत असताना स्वरांश एंटरप्राइज गोरसाई या संघाच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि अर्थातच खेळपट्टीचा इथे वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. आखूट टप्प्याचे चेंडू होते, या चेंडूला मात्र भिरकावले होते ते अर्थात डिप स्क्वेअर लेग आणि या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि आलेले एक उत्तम सुंदर फटके षटकात 6 धावा. प्रदीप कडू नवीन फलंदाज क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाज असेल. 15 धावा धावपलकार आल्यात. येणारी अजूनही 3 षटकं आहेत. खेळाच्या पहिलं सत्र इथे आपण पाहतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबाचं युद्ध. या स्पर्धेमध्ये कुठेही काही कमी नव्हतं हे आम्ही गेल्या 3 रजनीमध्ये पाहिले. पाहुण्यांचा सन्मान इथे प्रत्येक आलेल्या मावण्याचा सन्मान केला गेला हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि अर्थातच प्रत्येकाचं मान सन्मान देणं हे अर्थात विजेंद्र सरांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं आणि निश्चितच यासाठीच हा केला होता टास्क की शेवट गोड व्हावा असं नेहमी म्हटलं जातं. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. खेळपट्टीवर चेंडू आपण पाहिला. गोलंदाज स्वतः चेंडूवर येतोय. गोलंदाज प्रदीप कडू. तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं आणि 1 धाव मिळाली ती फलंदाज अर्थात संदेश केणे याला. 1 धावेने संघाची धावसंख्या 1 निवाडते. धावपलकार धावा येऊन पोहोचल्यात 16 धावा. अंतिम सामना तुम्ही पाहतात. अर्थातच PTC लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. चला तिसरे पंच जरा प्लीज. तर हरकत घेतली जाते ती गोलंदाजावर आणि गोलंदाज फेकी गोलंदाजी करतो का यासाठी ही हरकत इथे घेतली गेली. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. जय पवार सर या ठिकाणी मैदानामध्ये येतात आणि पाहूया मैदानाकडे दाखल होतात. जय कल्याणचे अतिशय जबरदस्त पंच तुम्ही पाहिलात. अगदी केवळ रायगड नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये त्यांनी दिलेले योगदान, अगदी मध्य प्रदेश या परिसरामध्ये दिलेले त्यांचं योगदान इथे पाहायला मिळतं आणि तिसरे पंच म्हणजे मैदानामध्ये या ठिकाणी ते दाखल होतात. 16 धावा धावपलकर आत्तापर्यंत पाहायला मिळाल्या. गोलंदाज प्रदीप कडू याच्यावर हरकत घेतली गेली की चेंडू फेकी गोलंदाजी करतोय का अशा प्रकारचा आक्षेप इथे घेतला गेलाय. आणि निश्चितच टेनिस विश्वामध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. केवळ टेनिस विश्वामध्ये नव्हे तर लेदर क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलात. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी हा चेंडू गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. टप्पा होता चेंडूला. इथे मात्र फलंदाच्या बाजूने चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू सांगता झाली. एक क्रिकेट जबरदस्त योगदान. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000 ही तब्बल 2 लाखाची ही पार्थ पाटील चषक 2022 नावा. जाऊया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र आकुटोब्यात चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला. स्क्वेअर लेग बोलून चेंडूला फिरकावून दिलाय. बघता बघता चेंडू मात्र इथे जाणार अर्थात डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे येतो. एक शानदार फटका षटकार साधावा. स्वरांश एंटरप्राइजेस आयोजित KM बिल्डर चषक. स्वराज एंटरप्राइजेस आयोजित KM बिल्डर हा चषक. हाय दिलदार दिला तसनी तू पे सामन्याचा या आयोजक. हाय दिलदार दिला. या अंतिम दिवशी आपण पाहिलं डोरामॅनने देखील खूप चांगलं योगदान या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये दिलं. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता चेंडू गेला लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे आलेला. आणखीन एक मोठा फटका.
खणीच्या बॅटमधून आलेला हा चौथा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. Full त्याची charging. वैयक्तिक धावसंख्या या धावफलकावर जाऊन आपण पाहिला ते अर्थातच 26 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते 28. बिनबाद 28 ही धावसंख्या इथे पाहायला मिळाली ती अर्थात स्वराज एंटरप्राइज गोरसई या संघाची. षटक क्रमांक दुसरा आहे प्रदीप कडू या ठिकाणी पाहतात. ज्या या षटकामध्ये तुम्ही पाहिलं पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू आलेत, त्यानंतर आलेले 2 षटकार आणि या 2 षटकाच्या माध्यमातून या षटकात आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 13. तर रायगड जिल्ह्यातल्या रोहा नाव्हे गावचं आहे वाद्यवृंद. इथे आपण पाहतात चांगलं योगदान त्यांनी दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जेव्हा आपण पाहिलं की मैदानाकडे बोलतोय आपण, या ठिकाणी मात्र निश्चितच गुडलेंग स्पॉटवर चेंडू होता, चेंडूला उंची होती, यशच्या आधारे चेंडू विसावतोय. जेव्हा एक दमदार एंट्री केली गेली होती ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते ते अर्थात पार्थ पाटील यांना किंवा यांच्या वाद्यवृद्धांच्या माध्यमातून नाव्हे गाव अर्थात रोहा तालुका या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. रोहा तालुक्याच्या नावागावामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा नेहमी खेळल्या जातात, हे देखील योगदान आहे. ते अर्थात आपल्यापासून निरोप घेतात. दरम्यान यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय, वाईडिश लॉंग ऑन सीमाच्या पलीकडे आलेला आणखीन एक दणदणीत फटका, षटकार साधावा. सासूसनी केली पाठी ना जाऊया गल्ला. थँक्यू. तर या ठिकाणी डोरीमॅन तुमच्यासाठी स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजय तुपे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं ते आपण घेण्यासाठी यावं डोरीमॉन. तर धावफलकावर धावा इथे बदल पाहायला मिळाल्या. अर्थातच 5 षटकार पवन किरणच्या बॅटमधून आल्यात आणि काका एकूण सर, धावसंख्या 34. भूषण यांनी सांगितलं होतं की या षटकामध्ये 2 षटकार तो ठोकणार फलंदाज आणि कदाचित त्याचं बाकी देखील सत्य झालं आणि सध्याच्या घडीमध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, परंतु धावा जशी होतील तसे प्रसादची देखील तुम्हाला फलंदाजी एक चांगली पाहायला मिळेल सेकंड इनिंग्स मध्ये. नक्कीच. आणि अशा प्रकारे आपण इथे पाहिलं तर 2 षटकं समाप्त झाली. धावफलकार धावा आल्या तर 34. प्रति षटक 17च्या सरासरी धावा धावफलकार आल्यात आणि फलंदाज पवन केने ज्याने मारलेले 5 षटकांच्या माध्यमातून तब्बल या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी आमचे सन्माननीय आयोजक पहा या ठिकाणी अंतिम सामन्याची पाहणी या मैदानाच्या माध्यमातून करतात, कारण खूप दमदार योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तन मन आणि धन या 3 घटकांचा त्यांनी वापर केला आणि खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारचं गालबोट नगदा ही स्पर्धा यशस्वी करून राहिली. अर्थात ज्यांचं देखील योगदान आपण पाहिलं ते आयोजक आपण पाहतात. या दरम्यान बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू केला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतीशेत चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धावीचं योगदान मिळालं गोलंदाज पंकज गरत याच्या पहिल्या चेंडूवर 1 धावीचं योगदान. फलंदाज संदेश केणी याच्या हातामध्ये आल्या धावफलकावर आलेल्या धावा 2. 35 धावा धावफलकार आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 पंकज खरत आहेत आणि समोर मात्र आता असेल पुन्हा एकदा हार्ड हिटर फलंदाज पवन केने. गोरसई स्वरांश एंटरप्राइज गोरसई विरुद्ध प्रिन्सी 11 जावळे यांच्यामध्ये असलेला हा सामना अंतिम फेरीचा. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ना कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्वाचं त्यांनी निश्चितच योगदान घेतलं नाही, कोणत्याही प्रकारचं आर्थिक मदत देखील घेतली नाही. स्वतःच्या अर्थात हिमतीवर ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. ते आमचे सन्माननीय अर्थातच विजेंद्रजी पाटील सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक यशस्वी क्रिकेट स्पर्धा अर्थातच नावा गावातली. मैदानाकडे वळूया आपण. गोलंदाज पंकज घरत पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र आकुटप्यात चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक आला तो अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि अशा प्रकारे हा झेल घेतला गेला आणि पहिला धक्का इथे मात्र बसला तो अर्थात गोरसई संघाला. स्वरांश एंटरप्राइज गोरसई संघाचा फलंदाज मैदानातून एक हार्ड हिटर फलंदाज प्रवण केणे याची खेळी समाप्त.
5 षटकार आणि या 5 षटकारांच्या माध्यमातून पवन केनेने दिलेल्या अर्थात 12 चेंडूमध्ये 32 धावांचं एक जबरदस्त अंतिम सामन्यामधलं योगदान. नवीन फलंदाज भावेश पवार मैदानामध्ये. तर डॉरीमॉन येता 500 घ्यायला का देऊ बाबेबाईंकडे? या लवकर या. सनी शेठ तुपे स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक घ्यायलंय. यावं. 32 धावांचं योगदान दिलं ते अर्थात प्रमाण केने यांनी आणि अर्थात आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की अर्थात जर 50 धावा जर दाखल केले तर त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक देखील मिळू शकलं असतं. मात्र बाद झाला. पण एक चांगलं दमदार निश्चितच त्याची फटकेबाजी ती पाहायला मिळाली आणि एक पाया घातला घेतला विजयाचा. दरम्यान यावी या ठिकाणी मात्र अर्थात पादात अपरकटच्या माध्यमातून खेळला चेंडू जातोय तो अर्थातच इथे जाईल शॉर्ट थर्डमॅन आणि चेंडूवर क्षेत्रशिक चेंडू नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली. निष्केणे इथे अर्थात आमचे तुम्ही पाहिलं तर अर्थात डोरामॅनच्या माध्यमातून मी जसं मगाशी म्हणालो की पहिल्या अगदी सुरुवातीपासून पहिल्या सामन्यापासून त्यांनी दिलेले योगदान आहे. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आयोजकांची आणि पाहुण्यांचं अर्थातच मनं जिंकली ती या डोरामॅनने. चांगला चेंडू होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाज धाव घेण्यासाठी पुढे सरकला होता आणि बघता बघता इथे मात्र पंचांचा बुट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. दुसरा धक्का बसला तो अर्थातच स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई संघाला. तर संदेश केणी या ठिकाणी मध्ये धावचीच्या रूपाने बाद झाला. 6 धावांचं त्यांनी योगदान दिलं. धावचीच्या रूपाने बाद होऊन परतणारा हा फलंदाज दुसरा अर्थात फलंदाज मैदानात गमावला तो स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई संघाने. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये इथे पाहतात भावेश पवारला साथ देतोय अक्षय भोईर. पंकज गरत या ठिकाणी षटकातला अर्थातच पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. स्वराज्य एंटरप्राइजेस गोरसई विरुद्ध प्रिन्स 11 जावळे यांच्यामध्ये असलेला हा अंतिम फेरीचा सामना. या ठिकाणी मात्र चेंडूला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार लॉंग डीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धावा मिळतात फलंदाजाला आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज अक्षय भोईरला. आपलं खातं उघडतं 2 धावांनी आणि संघाची धावसंख्या आपल्याकडे येते ती 41. तर काका सर कार्यरताना स्क्रीनवर तुम्ही पाहता या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अर्थातच विजेंद्रभाई पाटील असा व्यक्तिमत्व आणि KGF ग्रुप अर्थातच ज्युनियर KGF आपण तुम्ही त्यांच्या समोर पाहू शकाल. काका सर असं भरपूर नाही तर कुठल्याही स्पर्धेमध्ये एवढं पारितोषिक पाहायला मिळत नाहीये की अर्धशतकासाठी तुम्हाला 25,000 रुपयाचं पारितोषिक खऱ्या अर्थानं देण्यात येत आहे. नाद केला आणि खऱ्या अर्थानं नाद केला गोट्याबाईने आणि इथे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं एक यशस्वी आयोजन होत असताना नक्कीच त्याने दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं. प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी ते देखील अलविदा या ठिकाणी करतात कारण ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी पाहिलं तर आपल्या प्रयत्नाने आपल्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने जिंकले असं म्हणता येईल. या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्टीत गेला आखुडाबाई चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो लॉंगलेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार. हा झेल घेतला गेला आणि गोरसई संघाचा अर्थात स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई संघाचा तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. थँक्यू. खऱ्या अर्थानं गोट्याबाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गोट्याबाई आमचा लयभारी आहे. गोरगरिबांचा कैवारी हुकुमाचा एका नादनायक कराचा वाघाचा. कारण गोट्याबाईनं खऱ्या अर्थानं इथे करून दाखवलंय. ही 2 वर्षानंतर या नाव्यामध्ये डबल डे नाईटची दमदार स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये यंदा पहिलं वर्ष होतं परंतु पुढच्या वर्षी पार्थ चषक 2022 मध्ये तुम्हाला मॅन ऑफ द टुर्नामेंट तब्बल 1,10,000ची यमाहा फसिनो 2 व्हीलर बाईक बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी 55 LED कलर टीव्ही देऊन त्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येईल. आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला फक्त नाईटच पाहायला मिळेल. अशी यशस्वी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
नक्कीच नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी पुढील वर्षी 2023 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा येईल. आगळी वेगळी अर्थात ही क्रिकेट स्पर्धा असेल आणि अर्थातच रजनी क्रिकेट स्पर्धा हे योगदान देखील पाहायला मिळतात. मैदानाकडे आपण जातोय. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज पंकज घरत याचं षटक समाप्त झालं, ज्याने 8 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज साहिल नाईक. धापलकर धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर धावा धापलकर आल्यात त्या 42. शेवटचे षटक 6 धावा 6 चेंडूंचं षटक असेल आणि डावकर फलंदाज या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असेल तो भावेश पवार. आक्रमक फलंदाज आहे. ओपनच्या क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान या खेळाडूने दिलं. इथे मात्र पहा पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये भिरकवायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध यशस्वी आयोजन आणि महाराष्ट्रामध्ये ही गाजलेली क्रिकेट स्पर्धा आणि यूट्यूबच्या माध्यमातून 182 देशामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा आपण जाऊन कधीही पाहू शकता. या वेळचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेतीचे चेंडू येतोय. लॉंग ऑनला घेतलेला झेल आणि या अतिशय महत्त्वाच्या सामन्याने भावेश पवार याची खेळी मात्र समाप्त 0 धावांवर. गर्लफ्रेंडला सांगितलं नाही ना की मी आज डान्सिंग फुल एन्जॉय करणार आहे. उद्या सकाळी बरोबर तेल आणि मालिश करायला लागेल पायाची. तर या ठिकाणी या शुभम कडू साहेब धुतूम जावले संघाला इथे सपोर्ट करतायत, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि त्याच्यानंतर युनिस मचाडो यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. बँडवाले तुमचं मनापासून स्वागत करू. तुम्ही तर आज गाजवला, तुमचंही मनापासून स्वागत. ठोक माटी ठोक. रोहा तालुक्यातून नावेगावून आलेले या अर्थातच पथकाचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि मैदानाकडे आपण जाऊया. मैदानाकडे आपण पाहता धावा नवीन फलंदाज सूरज केणे मैदानामध्ये येतोय. आतापर्यंत तुम्ही पाहिलं 4 फलंदाज बाद झालेत आणि धापलकर धावा येऊन पोचल्यात. ते अर्थातच 42. साहिल नाईक 4 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 4 चेंडू या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये इथे पाहायला मिळतात, बाकी आहेत. अर्ध षटकाकडे चेंडू जाणार संघ जाणार का? मात्र इथे मात्र एक अपील केलं गेलं. पंचांकडे अपील पाहूया. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज पुन्हा एकदा परतोय. जावले संघाचा तुम्ही खऱ्या अर्थाने डान्स या स्क्रीनवर तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं दमदार या स्पर्धेला योगदान त्यांच्या माध्यमातून आणि स्क्रीनवर खऱ्या अर्थानं त्यांचा तुम्ही नृत्य आणि त्यांचा आनंद इथे खऱ्या अर्थानं पाहता. जर या बॉलवरती विकेट घेतला तर विकेट हॅट्रिक संपादन होईल आणि त्या खेळाडूसाठी तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक महेश शेठ कडू जावले यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. ठोक मॅडी. चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला तर मैदानाकडे आपण जाणार आहोत. सूरज केणे नवीन फलंदाज मैदानात या ठिकाणी येईल. तर संकेत भोईर मोरावे यांनी अर्थात जावळे संघासाठी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. संजयजी नाईक सरांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि अर्थातच साहिल नाईक या ठिकाणी आपण पाहतात 2 विकेट आतापर्यंत त्यांनी प्राप्त केलेत आणि विकेट हॅट्रिकच्या मार्गावर. या चेंडूवर जर या ठिकाणी विकेट हॅट्रिक जर घेतली तर 5000 पारितोषिक इथे दिले संजय नाईक यांच्या माध्यमातून. साहिल नाईक या ठिकाणी अर्थात आपण पाहतात आपण 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5 फलंदाज गमावलेत. धापलकर धावालेत त्या 42 आणि गोलंदाज आपल्या बॉलिंगवर साहिल नाईक.
पंचजडा डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी हा चेंडू हवेत मात्र क्षेत्रक्षे चेंडूचा पाठलाग करतोय आणि या अंतिम सामन्यामध्ये साहिल नाईक याच्या माध्यमातून मिळालेली विकेट हॅट्रिक. तर थँक्यू डीजे. तर तब्बल पारितोषिक असेल या खेळाडूसाठी संजय शेठ नाईक यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि त्याच्यानंतर ओबी वाजेकर यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि महेश शेठ कडू जावले यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजासाठी. इट्स अ व्हेरी गुड परफॉर्मन्स. आणि या स्पर्धेची प्रणय मला तर वाटतं पहिलीच हॅट्रिक इथे कंप्लीट करतायत. प्रणय पहिलीच हॅट्रिक या स्पर्धेची कंप्लीट करतायत. पहिला 5 चषकाचा हा गोलंदाज ठरलाय ज्याने हॅट्रिक संपादन केली. त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मैदानाकडे आपण जातो. नवीन फलंदाज येतोय. चांगली गोलंदाजी साहिल नाईकची आपण पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक घेतली या स्पर्धेतले अर्थात दुसरी विकेट हॅट्रिक असेल कारण याच्या अगोदर एक विकेट हॅट्रिक आपण पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू मात्र सोयीचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळेल. धावफलकात वाढवते ती 43. 43 धावा धावफलकावर. साहिल नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर इथं जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षे चेंडूवर येणार. चेंडूची फेकी गोलंदाज दिशेने उशिराने येते. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळवल्या. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावा संघाला घेऊन जातात. अर्थातच स्वराज एंटरप्राइज गोरसई या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 45. शेवटचा चेंडू बाकी असेल. 2 षटकामध्ये आपण पहिले 34 धावा धावफलकावर पण पंकज घरत आणि साहिल नाईकने केली जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातोय तो अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षे चेंडूवर येणार. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने केली जाते. तोपर्यंत 2 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि अर्थात खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होते. तेव्हा स्वराज एंटरप्राइजेस गोरसई या संघाची धावसंख्या 47. 48 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. ते प्रिन्स 11 जावळे संघासमोर. प्रत्येक षटकाचं जर आपण समीकरण जर इथे पाहिलं 48 धावांची गरज आहे. 12च्या सरासरी धावाचं नोंद किती केली जाईल अंतिम सामना जिंकण्यासाठी. तर अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. 48 धावांचं लक्ष प्रिन्स 11 जावळे या संघासमोर ठेवलं गेलंय आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल. ते पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्ही बदल करतोय आणि आज या रजनीमध्ये ज्याने खूप चांगलं योगदान दिलं मराठी आवाज आपण ऐकलात विहीगरचे दीपक फडके यांच्याकडे आपण घेऊन जाऊन पण तत्पूर्वी जाऊया आपण अर्थातच आमच्या डीजे बॅडीकडे. थँक्यू डीजे. थँक्यू. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आणबाण शान नव्हत्याचं होतं करणारा आणि ज्या माणसानं खऱ्या अर्थानं एखाद्याला हात लावला त्याचा परीस करणारा असा दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई यांचे खऱ्या अर्थानं वडील गणेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्याला विनंती असेल की असं नसतं बाबा कारण सातत्याने या स्पर्धेसाठी दमदार जसे दिलदार व्यक्तिमत्व विजेंद्रबाई तसेच गणेश पाटील साहेब देखील तुम्हाला दिलदार व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. ठोक माटी ठोक. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा.
थँक्यू. कदाचित अर्धशतक कंप्लीट तर होणार नाहीये, परंतु पारितोषिक असेल. जर इथे जावले संघाने 3 षटकामध्ये धावा जर या कंप्लीट केल्या तर त्यांच्यासाठी तब्बल या स्पर्धेचे यशस्वी आयोजक गोट्याबाई अर्थात विजेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं 10,000 रुपयाचा पारितोषिक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. गावाचं आयोजनात उभा खंबीर. केली मदत क्षणोक्षणी लावला मदतीचा हातभार. थँक्यू. आता फक्त नोटाच नोटा तुम्हाला पाहायला मिळतील. भले सक्सेस होने के लिए जेब में गांधी ना हो लेकिन दिल में आंधी होना बहुत जरूरी है. तर इथे लगातार 3 षटकार जर ठोकले तर त्यासाठी फलंदाजासाठी महेश शेठ नाईक यांच्या वतीनं तब्बल महेश शेठ कडू यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक. म्हणे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका, परंतु हे शाबासकी खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मात्र इथे करतायत. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. पार्थ चषक 2022 डे नाईटचा अंतिम सामना फायनलच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. येस, ओव्हर टू काका मात्रे आणि दीपक पडके सर. तर दीपक पडुके यांना विनंती आहे आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. तर वाकडीचा एक अतिशय सुरेख आवाज अर्थात आपण पाहणार आहोत. अर्थात प्रवीण गायकर यांना विनंती आहे की आपण पुढचं समालोचन करावं. थैंक यू काका मात्रे सर. बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. बढ़िया फाइट. पार्थ चषक 2022 का ये शानदार पर्व जीतने के लिए 24 गेंदों में यहाँ पर 48 रनों की आवश्यकता. पहली गेंद द प्राउड ऑफ भिवंडी. पहली गेंद बिल्कुल यॉर्कर की और सीधा बैक टू द बॉलर. डॉट बॉल की यहाँ पर बिल्कुल समाप्ति हुई. पारी की शुरुआत यहाँ पर अपने गेंदबाजी के साथ करते हुए बात करेंगे. क्या जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई. प्रीतम पाटिल इनका हम तहे दिल से स्वागत करेंगे. उनकी खास करके वाकलन टीम आई थी, दमदार परफॉर्मेंस दिखाया, लेकिन क्वार्टर फाइनल में हार का सामना करना पड़ा. इस बार हल्के हाथों से खेला है, गैप है जरूर, लेकिन स्क्वायर लेग का खिलाड़ी दूर से आकर गेंद को रोके. तब तक गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. नहीं मैडी दिसाने नहीं, ये तो 2 बार मर्तबा, दूसरी मर्तबा चल रहा है मुकाबला. विचुम्बा के मैदान के ऊपर भी मैच खेला गया था इन दोनों टीमों के बीच में. तब गोरसई टीम ने वो मुकाबला जीता था और यहाँ पर भी दूसरी मर्तबा नावे के मैदान के ऊपर मरती हुई दोनों टीमें. तेज बॉल डाली थी, गैप ढूंढी है कवर्स की दिशा में. इट्स अ क्रैकिंग बैक टू बैक बाउंड्री. गेंद सीमा पर. 4 रन. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर. खिलाड़ी ये दोनों भी ताकतवर है. एक है भावेश पवार और दूसरा है, यहां पर मौका बनेगा गेंद के नीचे. बांडी, बढ़िया फील्डिंग और इसी के साथ लगातार 2 बाउंड्री लगाए थे. तीसरी गेंद के ऊपर मन ललचा रहा और यहां पर बल्लेबाज के हुआ पारी का खात्मा. ये बड़ा झटका. तो बिल्कुल मेरे ख्याल से काका मात्रे सर, भावेश पवार का ओवर थोड़ा सा धीमी गति से खेलते. 2 बाउंड्रीज भी आए थे. रन रेट था प्रति ओवर 12.00 के औसत से था. रन अच्छे खासे बन रहे थे, लेकिन लगातार बड़े शॉट खेलने की मंशा. यही होता है कभी कभी, बड़े बड़े खिलाड़ियों को यही होता है. चेसिंग करते वक्त लगातार बड़े शॉट खेलते जाते हैं. किसी अच्छे गेंदबाज का एक ओवर सम्मान देके कर सकते हैं, लेकिन भावेश पवार की ये ताकत है कि अगर मार भी खाते हैं तो विकेट लेने की ताकत इस गेंदबाज में है. और बिल्कुल यहाँ पर बड़ा विकेट अपने नाम पर करते हुए और पहला बड़ा झटका लगेगा प्रिंस 11 जावले टीम को. बैट्समैन प्रसाद घरत बैक टू द पवेलियन. ऐसे खिलाड़ी है प्रसाद घरत जिसने जासे की नाइट टूर्नामेंट में लगभग 200 से अधिक रन बनाए थे और मैन ऑफ द टूर्नामेंट ये खिलाड़ी बिल्कुल नवाजा गया था. लेकिन दुख की बात यह है, जब ये खिलाड़ी 200 से ज्यादा रन बनाता है ना, वो टूर्नामेंट में साइकिल होती है मैन ऑफ द सीरीज के लिए. अगर वो 2 व्हीलर होते तो आज तक इनके नाम पर लगभग मेरे ख्याल से 5, 6, 7, 8 से अधिक 2 व्हीलर बाइक इस खिलाड़ी के नाम पर होते. एक बेहतरीन खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, जिगरबाज खिलाड़ी है. चेसिंग में तो ये मास्टर खिलाड़ी है. शुरुआत बेहतरीन हुई थी, लेकिन आखिरकार भावेश ने वो विकेट दिला दी जहां पर जीत के बीच में लड़ा अड़ा था यहां पर प्रसाद. नए बैट्समैन यहां पर आए थे, अपील की गई थी
शायद हैरी जैसे एक्शन कर रहे थे बिल्कुल उसी तरह एक्शन ये हमारे दूसरे अंपायर की ओर से भी नजर आती हुई। डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ स्कोर मात्र वही के रुका हुआ। लगभग गेंदें फेंकी इस ओवर में टोटल 5 और रन खर्च किए 8 बाउंड्री अब तक आई है। खेलने के लिए बल्लेबाज तैयार मनीष कड़ू लेफ्ट आर्म ओवर द विकेट से क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, लेकिन यहां पर लाइन को देखा अंपायर ने, लेग स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का वाइड बॉल का इशारा, वाइड की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 9 रन। अभी भी बात करेंगे एक गेंद का खेल बचा हुआ है। डोरेमैन आप पीछे मत रहे, अब आगे आइए क्योंकि अंतिम जो ये ओवर बचे हैं उसमें आपको कमाल करना है। चलिए ये गेंद हुई डॉट, इसी के साथ पहले ओवर का खेल हुआ समाप्त। रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। गेंदे बची है मेरे ख्याल से यहां पर 18 और 39 रनों की यहां पर आवश्यकता है। अब बिल्कुल ये धुन सही है, ये पंकज घरत के लिए धुन थी। काफी बड़े मास्टर हैं और निश्चित तौर पर काफी आईपीएल की मैचेस देखने को जाते हैं और उनका भी यहां पर आगाज करते हुए पवन केने लेफ्ट आर्म राउंड द विकेट कट करने की कोशिश। यहां पर बिल्कुल 1 रन तो जरूर मुकम्मल। पॉइंट के रीजन बैकफुट पॉइंट के रीजन में से गैप ढूंढने की कोशिश, थोड़ी सी फील्डिंग पहले खराब हुई थी लेकिन उसके बाद बैकअप कितना बढ़िया देते हुए तब तक यहां पर बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था। हालांकि इससे 2 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 11, 17 गेंदे 37 रनों की दूरी। इस बॉल बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति होती हुई। क्या बेहतरीन यहां पर कमबैक करते हुए अपनी टीम के लिए गेंदें बची है मेरे ख्याल से अब बस 16, 37 रनों की आवश्यकता। प्रसाद का विकेट जैसे मैदान से बाहर लौटा थोड़ा सा दबाव यहां पर नजर आता हुआ। वी शेप में सेफ जोन है लेकिन देखेंगे इतनी दूर से भावेश पवार ने ये दौड़ लगाई और रन बचाए मेरे ख्याल से टीम के लिए 2, लेकिन तब तक बल्लेबाज के पास समय था यहां पर 2 रन लेने का और इन 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 13 रन। जीतने के लिए 15 गेंदे 35 रनों की आवश्यकता। 3 ओवर में ये रन कंप्लीट कर पाते हैं तो गोटे भाई इनके ओर से 10,000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। ऑन साइड में गेंद दीपा स्क्वायर लेग में यहां पर फील्डर नजर आते हुए, क्या जरूरत थी ये रन लेने की, सवाल पूछा जाएगा और इसी के साथ लगेगा दूसरा बड़ा झटका। डोरेमोन तुझे देंगे मौका, ठोक पड़ी। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहां पर बल्लेबाज के पारी का खात्मा उल्वे नोड का हेलीकॉप्टर जिसे कहा जाता है वो बिल्कुल राहुल घरत मैदान के अंदर आते हुए, प्रसाद दाल जल्दी आउट हुए, मनीष जल्दी आउट हुए, संदेश और राहुल के ऊपर अब जिम्मेदारी होगी। अब नहीं तो कब नहीं, राहुल को अब इस मैच में निर्णायक मोड में क्या पारी खेल पाएंगे अपने टीम के लिए, ये भी अहम सवाल होगा। सामने अनस्टॉपेबल टीम, लगातार 26 ट्रॉफी, चैंपियन का खिताब जिस गुरसई टीम के नाम पर है, स्वराज एंटरप्राइजेस जय बजरंग गुरसई टीम के नाम पर है, वो शायद इस मुकाबले में क्या 27वीं नंबर की ट्रॉफी अपने घर पर ले जाएगी या उनको रोकने में कामयाब हो पाएगी जावले 11 टीम। तो राहुल के लिए, हर छक्के के लिए मामा भोईर इनके ओर से, मामा ठाकुर कई दिल वाले नहीं ना अपने नामा के, मामा भोईर इनके ओर से बिल्कुल दिए जाएंगे 500 रुपए का इनाम। इस बार अच्छी गेंद थी लेकिन उससे ही बेहतरीन स्ट्रोक था, फील्डिंग भी काफी लाजवाब नजर आती हुई। 1 रन मुकम्मल 1 रनों के साथ, हालांकि बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 15, जीतने के लिए 48 का लक्ष्य था, अब 13 गेंदें बची है, 33 रनों की यहां पर आवश्यकता है। मुकाबला शायद थोड़ा सा दूर जाता हुआ लेकिन कहीं ना कहीं अभी भी क्रिकेट ऐसा खेल है जहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। जब तक रहेंगे संदेश, जब तक रहेंगे राहुल, आएगा खेल में असली मजा। तो बिल्कुल यहां पर गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार एवन पवन
तैयार होते हुए बेहतरीन लाइन से अभी तक इन्होंने गेंदबाजी तो जरूर की है। अंतिम गेंद यहाँ पर अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था इस गेंद को। यस डोरेमन, व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर अंपायर का आता हुआ। व्हाइट की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 16 रन, 13 गेंदें बची है, 32 की आवश्यकता। इस बार अच्छा शॉट है, गैप में जरूर खेला है, आउटफील्ड फास्ट है, दूर से फील्डर आते हुए लेकिन उनके पास से दूर, गेंद सीमा पार, ठोक मैडी ठोक। अब बात है, दोनों का साले का कंपेरिजन हुआ लगता है। नहीं रुकेगा, नहीं रुकेगा। हाँ, गांव में अगर नाव में हल्दी होगा ना तो सबसे पहला आमंत्रण इसको ही होगा, पूरी रात जमाएगा, डांसर की जरूरत नहीं है। बढ़िया डोरेमन, बढ़िया, स्वागत है आपका अंपायर हैरी। तीनों अंपायर बेहतरीन अंपायरिंग करते हुए, तो इंपॉर्टेंट बाउंड्री, मच नीडेड बाउंड्री, और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ। दूसरा रन बने हैं यहाँ पर 20। अब जीतने के लिए बात करेंगे, 12 गेंदें बची हैं और 28 रनों की यहाँ पर बिल्कुल आवश्यकता है। दोनों टीमों के समर्थक बिल्कुल काफी मात्रा में नजर आते हुए, हालांकि गुरसी टीम के समर्थक भोंगा लेकर आए यहाँ पर, और एक तरफ जावली टीम के समर्थक, और बैंड भी उनके पास में लिया क्या? शाबाश शाबाश, लेकर आए थे गोटिया भाई, वो तो कमाई हो गई, और उसके बाद पर्दे के पीछे भी काफी कमाई उनकी हुई, और आज मात्र उन्होंने फाड़ी डाला। शाबाश, धन्यवाद धन्यवाद मॅडी, जोड आहे मॅडी तुमच्यासाठी। वाजवा वाजवा, आता द्या टॅका बघू। तो बिल्कुल यहां पर आने वाली गेंदें बची है, 12-28 रनों की आवश्यकता। अब भी मुकाबले में जान है, हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं। जब तक मैदान में है तब तक लड़ेंगे, और लड़ते लड़ते आखिरकार ये कामयाबी पाएंगे। ये दोनों टीमें इस मैदान के ऊपर दिखाती हुई, स्वराज एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसई बी विपक्ष प्रिंस 11 जावले। ये शॉट है, यह शॉट है, ये बेहतरीन शॉट है, फेंक दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। सामी सामी जो बात है, बढ़िया बात है, बढ़िया बात है। 6 रन आए मामा ठाकुर, यानी कि मामा भोईर इनके ओर से, नहीं वो दिलवाले वाला मामा ठाकुर, ये हमारे नामा के मामा है, इनके ओर से 500 रुपए का इनाम आ चुका है इस बल्लेबाज के लिए। और महेश शेटकड़ू लगातार 3 भागते हैं तो 10,000 रुपए का इनाम दिया जाएगा। ये लाइन बढ़िया थी, अपील काफी जोर से यहां पर नजर आती हुई, अंपायर की तरफ यहां पर मांग करते हुए। स्ट्रॉन्ग अपील थी, विकेट कीपर और उनके पीछे तो खिलाड़ी थे, काफी स्ट्रॉन्ग अपील बिल्कुल यहां पर नजर आती हुई। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर पिछले छक्कों की मदद से। टोटल यहां पर 26 रनों और गेंदों के बीच में हालांकि फासला है, 11 में चाहिए थे 22, लेकिन ये गेंद है जहां पर देखेंगे अंपायर के फैसले का इंतजार जरूर यहां पर सुनाएंगे। तो चलिए यहां पर बिल्कुल थर्ड अंपायर आप यहां पर रिव्यू बिमर और यहां पर रन आउट के लिए ले सकते हैं। तो इट्स अंपायर कॉल क्या आपका अंपायर? तो नॉट आउट का इशारा। 10 गेंदें चाहिए, 22 रनों की आवश्यकता। कपिल केने एक बेहतरीन गेंदबाज है, दिखा दिया उन्होंने अगले ही गेंद के ऊपर क्या कितनी बेहतरीन लाइन है उनके गेंदबाजी में। और यहां पर शांत रखा बल्लेबाज राहुल गरत को। राहुल है मैदान में तब तक आशाएं जीवंत रहेगी, लेकिन देखेंगे कपिल केने कितना तकरीबन परफॉर्मेंस, अच्छा परफॉर्मेंस अपने टीम के लिए यहां पर दे पाएंगे। इस बार भी तेज बॉल डालने की कोशिश, लेकिन यहां पर देखेंगे अंपायर का इशारा है कि यह गेंद वाइड है। एक्स्ट्रा में बढ़ोतरी होती हुई वाइड की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 27 रन, 10 गेंदे 21 की दूरी। ये ऑफ स्टंप यॉर्कर, ये लाइन बेहतरीन है,
क्योंकि ऑफ स्टंप यॉर्कर जब भी आप करते हो ना तो बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज को थोड़ा सा बीट करते हो और यहाँ पर बिल्कुल बल्लेबाज को बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति 9 गेंदे 21 रनों की यहाँ पर आवश्यकता। समीकरण थोड़ा सा बढ़ता हुआ जावली टीम के लिए। यॉर्कर का प्रयास इस बार किया था, विकेट कीपर काफी दूर थे, शायद 1 रन ज्यादा देना चाहते हैं क्योंकि नॉन स्ट्राइकर पर जाएंगे बल्लेबाज यहाँ पर राहुल और इसे 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई 28 रन, जीतने के लिए 48 रनों का लक्ष्य है। और यहां पर बात करेंगे अब 8 गेंदें बची है, 20 रनों की आवश्यकता। ये 2 गेंदें इस मैच में हार या जीत का फैसला निर्भर करेगी, लेकिन 2 गेंदें किसके पक्ष में जाएगी? स्वराज एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसई बी या जाएगा प्रिंस 11 जावले टीम के पक्ष में? होम्बो होम्बो। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे अब यहां पर बढ़िया क्रिकेट नजर आता हुआ मैदान के अंदर। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से हवा में गेंद है, विकेट कीपर माफ कीजिएगा गेंदबाज खुद गेंद के नीचे जज नहीं कर पाए। मेरे ख्याल से 2 रन लेना चाहिए थे, अंतिम गेंद के ऊपर देखा जा सकता था लेकिन मना कर दिया यहां पर राहुल ने और तब तक यहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 29, 7 गेंदें 19 रनों की यहां पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। ये गेंद देखेंगे किसके पक्ष में जाएगी, ये बहुत ही निर्णायक गेंद होगी। ये फटाकों की आतिशबाजी के साथ जैसे मेहमानों का स्वागत किया, बिल्कुल आज भी फिनिश उसी फटाकों के साथ इस टूर्नामेंट को किया जाएगा। जबरदस्त कांटे की टक्कर, फाइनल हो तो ऐसा बिल्कुल दमदार फाइनल मुकाबला आपके सामने यहां पर नजर आता हुआ। इस बार हवा में है, विकेट कीपर भावेश पवार सर ने शायद कहीं ना कहीं ये गलती तो की है या मुकाबला छोड़ दिया है, लेकिन देखेंगे अब आने वाली 6 गेंदें 18 रनों की आवश्यकता। ठोक नड़िए मोटर वाला नको पैसे वाला जीतने के लिए 6 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है। यदि लगातार 3 छक्के भागता है बल्लेबाज यहां पर राहुल घरत तो उनके लिए महेश शेटकड़ू इनके ओर से 10,000 रुपए का इनाम। उसके बाद बात करेंगे विशाल पाटिल साहब करावे रुद्र 11 टीम के पुरस्कृत थे, इनकी ओर से 5,000 रुपए का इनाम यहां पर दिया जाएगा। ठोका ठोका तुम्हें आता डीजेची बारी। वाटाण्याचा कोणता ठेवू क्या बात है, बिल्कुल मेगा फाइनल है पार्थ पाटिल चषक 2022 का ये शानदार पर्व नजर आता हुआ। तो बिल्कुल थोड़ी ही देर में पता चलेगा मैन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और यहां पर बेस्ट फील्डर सब आपको नजर आएगा। पहली गेंद ऑन साइड में खेला है जरूर, 1 रन तो मुकम्मल होता हुआ। दूसरे की कोशिश क्या यहां पर कर पाएंगे? जी हां, दूसरे की कोशिश तो की है। चाला के संदेश इतने आसानी से स्ट्राइक नहीं छोड़ेंगे, लेकिन यहां पर विकेट सैक्रिफाइस करना पड़ा। यहां पर और एक झटका लगेगा जावली टीम को। खतरनाक पावर आ चुकी है डॉरीमैन में, इतना बड़ा ठुमका लगा रहा है कि मेरे ख्याल से अगर थोड़ी सी शिरबीर सटक गई ना तो 5 के बजाय 5,000 खर्चा आएगा। बढ़िया है, बढ़िया है, बढ़िया इंटरटेनमेंट।
फाइनल का मुकाबले में क्या बेहतरीन इंटर में मर्तजक होगा। एक तरफ डोरेमोन नहीं रुक रहा है, दूसरी तरफ बैंड वाले नहीं रुक रहे हैं, तीसरी तरफ मैडी भी ठोक रहा है। यानी कि दमदार यहाँ पर ये फाइनल का यहाँ पर काफी दमदार फाइनल का यहाँ पर आनंद लेते हुए दर्शक। तो 5 गेंदें बची है, 17 रनों की यहाँ पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। तो प्रहलाद पाटिल नावे ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य, इनके ओर से लगातार 2 छक्के दागते हैं बल्लेबाज, तो 2000 रुपए का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा। गेंदबाज तैयार ओवर द विकेट से। हाफ ट्रैकर की बॉल हवा में है, फील्डर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बड़ा विकेट, मैच में विन करने वाला विकेट। राहुल बैक टू द पैवेलियन। सबका बंधू डोरेमॉन फॉर्म में नजर आता हुआ। तर याच दरम्यान यज्ञेश्वर मडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। भले एंट्री लेट होगी लेकिन सबसे ग्रेट होगी। तर मडवी साहेब तुमचं स्वागत आहे। कौतुक करावं तेवढंच कमी यज्ञेश्वर मडवी साहेबांचं, कारण सातत्यानं या स्पर्धेमध्ये दमदार योगदान। त्याच्यानंतर आमचे एकाडगरचे अंकुश शेठ आणि सर्व ग्रामस्थ मंडळ नावे, सर्व मित्र परिवार गोट्याबाई यांचे ग्रामस्थ मंडळ नावे आणि सर्व खेळाडू आमच्या नावे संघाचे, ज्यांनी अथांग मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये आणि दमदार यशस्वी आयोजन खऱ्या अर्थानं इथे तुम्हाला पाहायला मिळतंय। जसा ड्रीम 11 जिंकवली होती तशीच आता पंकजला मात्र इथे ही ड्रीम 11 नव्हे तर ही पार्थ ट्रॉफी जिंकावी लागेल। जर 3 बॉल 3 षटकार लावले पंकज याने तर खऱ्या अर्थानं 5000 रुपयाचं पारितोषिक रुद्र 11 करावेचे खऱ्या अर्थानं विशाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल 5000 रुपयाचं। आणि त्याच्यानंतर प्रल्हाद शेठ पाटील ग्रामपंचायत सदस्य नावे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक। पॅचची आतली कडा नक्कीच इथे घेतली होती, लेकिन बेहतरीन विकेट कीपर के पीछे फील्डिंग नजर आती हुई। तब तक यहाँ पर कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। अब मैच पूरी तरीके से खुला होता हुआ स्वरांश एंटरप्राइजेज जय बजरंग गोरसई टीम को लगभग 27वीं चैंपियन ट्रॉफी के करीब है यहाँ पर गोरसई टीम। लेकिन ये रोकने में पंकज अगर 3 छक्के ठोकते तो शायद इसको रोका जा सकता है। गेंदबाज तैयार सूरज के ने राउंड द विकेट से। चलिए डॉट बॉल की हुई समाप्ति। अब जीत का झंडा बिल्कुल गोरसई टीम स्वरांश एंटरप्राइजेस टीम के पक्ष में नजर आता हुआ। जश्न के लिए थोड़ा ही समय बचा है, लेकिन हार नहीं मानिए क्योंकि जावली टीम आपने भी तगड़ा परफॉर्मेंस दिया। यदि सामने अनबीटेबल स्टॉपेबल टीम होगी तो उसके खिलाफ आपने भी बेहतरीन खेल खेला है। क्या कमाल का क्रिकेट यहां पर नजर आता हुआ। हाफ ट्रैकर की बॉल, डॉट बॉल की समाप्ति। बांडी और टाइगर के चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कुराहट नजर आती हुई। गुंगा भी थोड़ा सा बोल रहा है कि 27वीं ट्रॉफी बिल्कुल करीब है, सिर्फ 1 गेंद बची है, 17 रन से दूर है। गुंगा भी बोलेगा, बांडी टाइगर भी नाचेगा, लेकिन देखेंगे 1 में चाहिए 17 की दूरी। और इस बार गेंद हवा में है और बिल्कुल यहां पर बात करेंगे तो ये 27 नंबर की ट्रॉफी लगातार चैंपियन बनी गोरसई टीम और पार्थ पाटिल चषक के 2022 के मानकरी बने स्वरांश एंटरप्राइजेस जय बजरंग बली गोरसई बी ठोक मैडी ठोक। स्वरांश एंटरप्राइजेस आयोजित केएम बिल्डर चषक, स्वरांश एंटरप्राइजेस आयोजित केएम बिल्डर हा चषक। हाय दिलदार दिलाचा सनी तू पे सामन्याचा या आयोजक, हाय दिलदार दिलाचा सनी तू पे सामन्याचा या आयोजक। रायगड गावागावात आज विषय हाय चर्चेचा। पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा। पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा।
एंटरप्राइजेस आयोजित केएम बिल्डर चषक स्वराज एंटरप्राइजेस आयोजित केएम बिल्डर हा चषक हाय दिलदार दिलाचा सनी तूपे सामन्याचा या आयोजक 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 सामन्याचं उद्घाटन करायला आले मनोहर शेठ भोईर